नमस्कार. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू लागली आहे. आता प्रचार करण्याचा जो वेळ आहे तो काही काळानंतर संपणारच आहे. परंतु सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे खरं तर निवडणूक आयोगाचं संपूर्ण काम बघतोय, तिथं नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी आता सध्या जिल्हाधिकारी जे आहेत आयुष प्रसाद यांच्यासोबत आहे. सर, काय सध्या वातावरण आहे आणि कसं चित्र आहे निवडणुकी संदर्भातलं? अगदी 100 तासाचे आत आता निवडणूक प्रक्रिया जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव आणि रावेर या दोनों लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू होणार आहे. याच्यासाठी सर्व मतदारांना माझी सर्वप्रथम या आव्हान आहे की 13 मेच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण नक्की सहकुटुंब जाऊन मतदान करावा. आपण ज्यावेळी मतदान प्रक्रियामध्ये जातो त्यामध्ये आपल्याला फक्त त्या ठिकाणी एक मतदार केंद्र आपल्याला दिसून येतोय, परंतु त्याच्यापेक्षा जो महत्त्वपूर्ण गोष्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जो मोठी गोष्टी त्या ठिकाणी केंद्र तयार करण्याच्या मागे जो पूर्ण यंत्रणा लागते, सुमारे 21,000 अधिकारी, सुमारे 1,000 पेक्षा जास्त वाहन, त्या सगळे ठिकाणपर्यंत पूर्ण जिल्ह्यात जाणं आणि एक मोठी लॉजिस्टिकल चॅलेंज त्याच्यामध्ये असतो. सुरक्षा बलचा जो एक काम मोठा आहे, परंतु निवडणूक प्रक्रिया राबवणं, त्याची तयारी, मतदार यादी तयार केल्यापासून त्याच्या खर्चावर लक्ष ठेवणं, सगळे गोष्टी आहे जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभिन्न शाखाच्या माध्यमातून आपण करतोय. तो हे एक मोठं काम आणि एक मोठी लॉजिस्टिक्स या निवडणूक प्रक्रियामध्ये आहे. आणि देशाचा सर्वात मोठा पर्व, हे लोकतंत्राचा जो एक पर्व आहे ते जो आपण या ठिकाणी साजरा करतोय, त्याची एक मोठी काम या पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे. सर, खरं तर निवडणूक 13 तारखेला होते आणि आपली जी धावपळ चालली आहे ते आम्ही बघतोय, परंतु नागरिकांना आणि मतदारांना उत्सुकता आहे की नेमकं कोणता विभाग कसं काम करतो, तर त्या संदर्भात नेमकं काय सांगणार? तो सर्वप्रथम जो आहे की आपलं जो 2 शाखा कंटिन्युअसली काम सर्वप्रथम केले होते, त्याच्यामध्ये आपलं जो निवडणूक शाखा आहे त्यांनी मतदार यादी तयार करून घेण्याचा विषय आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक बूथ लेवल ऑफिसर या मतदान केंद्रस्तरीय अधिकारीची नेमणूक झाली. त्यांनी प्रत्येकांनी जाऊन अबाउट 1500 मतदार पर्यंत त्या क्षेत्रामध्ये शोधायला प्रयत्न केला. जसे 1500 पेक्षा जास्त झाला त्या ठिकाणी नवीन ऑक्झिलरी मतदार केंद्राची स्थापना करण्यात आली. या मतदार यादीला अद्ययावत करून घेण्यासाठी सर्वप्रथम यादी जो आहे ते 23 जानेवारी 2024 दिवशी प्रकाशन करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण प्रकाशित केला, त्याच्या विशेष ग्रामसभा झाले, त्याच्यानंतर जो मयत लोक होते त्याला आपण शोधला, मतदार यादीत परत वगळण्यात आला. असं करून 25 एप्रिल 2024 दिवशी ज्या मतदार यादी अद्ययावत होती, ज्यांच्या लोकांचं नाव घेण्यात आलं होतं, या ज्या मतदार केंद्रावर त्यांना टाकण्यात आलं होतं त्या पद्धतीमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यात आली. प्रत्येकानं इलेक्शन फोटो ID कार्ड त्यांच्या जनरेट होऊन प्रिंट होऊन त्याच्या पोस्टल विभागाच्या माध्यमातून, टपाल विभागाच्या माध्यमातून त्याचं वाटप करण्यात आलं. ते इलेक्शन ब्रांचचं एक मोठं काम त्या ठिकाणी होतोय. दुसरी जी गोष्टी आहे की आपलं रिटर्निंग ऑफिसरचं जे कार्यालय, तो रावेरसाठी आपले अंकुश पिनाटे ॲडिशनल कलेक्टर ते रिटर्निंग ऑफिसर होते. त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र घेणं, त्याची छाननी करणं, त्याच्यासाठी आपण यावेळी एक सेवा केंद्राची उपक्रम राबवली होती. त्याच्यामध्ये 4 टप्पे होते की फॉर्म घेणं, त्या ठिकाणी जो अनामत रक्कम आहे, जो सिक्युरिटी डिपॉझिट आहे 25,000 रुपयाचा आणि SC ST कॅन्डिडेट असेल तर 12,500 रुपयाचा, त्या स्वीकारणं. त्याच्यानंतर फॉर्मची बेसिक स्क्रुटिनी करून घेणं की सगळे कॉलम्स त्यांनी भरलेला आहे, सगळे गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आले, आणि शेवटी शपथ घेऊन फॉर्म स्वीकारणं, जो माझ्या स्तरावर या अंकुश पिनाटे साहेबांच्या स्तरावर होतोय. या 4 टप्प्यामध्ये आपण सगळे फॉर्म्स स्वीकारलं होतं. या प्रक्रिया झाली 25 एप्रिल पर्यंत. त्याच्यानंतर त्याची छाननी झाली. छाननी झाल्यानंतर माघारचा दिवस होता. माघार झाल्यानंतर कंटेस्टिंग कॅन्डिडेट्सला जो विभिन्न चिन्ह वाटप 29 तारीखला करण्यात आली. चिन्ह वाटप सोबत सगळे त्यांचे जो डॉक्युमेंट्स आहे, जो जसे खर्चाचे रजिस्टर असेल, त्याच्या सगळे नियमावलीचे रजिस्टर्स असेल, त्याबरोबर त्यांचे सगळे कागदपत्र आहे त्याला आणि पत्र माहिती, ते ऑलमोस्ट 19 प्रकारचे पत्र देऊन त्याला सगळं माहिती देण्यात आला. जसे चिन्ह वाटप झाला तसंच आपला खर्चावर लक्ष सुरू होतो आणि विभिन्न प्रकारचे शाखा, त्याच्यामध्ये खर्चावर शाखा आहे की खर्चा प्रत्येक कॅन्डिडेट किती करतोय, त्यांचे जो अकाउंटची पुस्तक आहे त्याची 3 वेळा तपासणी आपली 2, 7 आणि 11 या 3 दिवसात झाली. त्या शाखेला आपण भेट देऊ शकतात. त्याच्याशिवाय आपला ऑनलाईन जो आपल्या सगळ्या मीडिया आणि सोशल मीडिया तुमच्यासारखे प्रसार माध्यम जो हे करतात, त्याच्या प्रसिद्धी म्हणजे त्या सगळे कॅन्डिडेट्सच्या तपासतात, त्याची एक शाखा वेगळी आहे. त्याच्याशिवाय पोस्टल बॅलेटची एक वेगळी शाखा आहे. आणि या पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे एक खिडकी उपक्रम आहे, ज्या ठिकाणी सगळे वाहनाच्या इतर प्रकारची मान्यता आपण ऑनलाईन पद्धतीमध्ये आज उपलब्ध करून देतो. असं 4 शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज चालू आहे.
आणि त्याच्याशिवाय एक म्हणजे रिसिव्हिंग डिस्पॅच, ईव्हीएमच्या गोडाऊन्स वगैरे या सगळ्या गोष्टी हाय सिक्युरिटीमध्ये कसा होतोय या सगळ्या गोष्टी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभिन्न शाखेला भेट देऊन आपण या सगळ्या गोष्टी बघू शकतो. सर, खरं तर मतदान प्रक्रिये दरम्यान आपण प्रत्येक बूथमध्ये वेगवेगळे विभाग तयार केले आहेत की महिला मतदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचे मुलांचं संगोपन करण्यासाठी बालसंगोपन केंद्र, आरोग्य केंद्र, तर या शाखांचं नियोजन तुम्ही नेमकं कसं केलं आणि ही संकल्पना नेमकी कशी आहे? भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आपण प्रत्येक गोष्टी करतोय. महिलांच्या मतदान ची टक्केवारी वाढवावा, त्याच्यामध्ये जो एक मोठी अडचण येतो की मुलांना सांभाळणार कोण, तर त्या अनुषंगाने महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण या महिला बाल कल्याणची केंद्र स्थापन करतोय. आरोग्यामध्ये आपल्याकडे भरपूर ज्येष्ठ नागरिक येतात, काही महिला येतात, म्हणजे टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी फर्स्ट एड किट्स असेल, या सगळ्या गोष्टीची आपण व्यवस्थित नियोजन. तसंच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने येतात मतदान करायला. जो 22,000 दिव्यांग बांधवांची नाम म्हणजे मतदार यादीमध्ये नाव आहे, त्यांना व्हीलचेअरची सुविधा प्रत्येक मतदार केंद्रामध्ये व्हीलचेअर आहे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी आणि गरोदर मातांसाठी आणि इतर कोणाला अगर गरज पडले तर त्यांच्यासाठी. तो प्रत्येक सुविधा आपण उपलब्ध केल्या. प्रत्येक गोष्टी बघायला आपली विभिन्न शाखा आहे, विभिन्न यंत्रणा आहे आणि या मोठी काम या ठिकाणी आपल्याकडे होतंय. तो आपण प्रत्येक शाखेला जाऊन या गोष्टीचा विचार करू शकतो. तर अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून आपण सर्व निवडणूक शाखांचे विविध विभाग जे आहेत त्यांची देखील माहिती घेतली. निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी पार पडते त्या संदर्भात जाणून घेतलं. खरं तर सर, अत्यंत व्यवस्थापन तुमचं खूप सुंदर आहे आणि एकंदरीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती शांततेत पार पडावी यासाठी आपण प्रयत्न करतायत. सर्वात शेवटी आता आपण मतदारांना नेमकं काय आवाहन करणार त्या संदर्भात? सगळे यंत्रणा जागेवर आहे. आपण पूर्ण मेहनत पण घेतलेली आहे. कुठल्याही गोष्टीवर कमी पडू नये याच्यासाठी प्रत्येक बाबीचं आपण लक्ष दिलेलं आहे. माझी सर्व मतदार राजा, मतदार राणी, माझी सर्वांना विनंती आहे की आपण नक्की 13 तारीख मे 2024ला सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नक्की मतदान करायला जावा. आपण सहकुटुंब जावा आणि आपण आपलं मत नोंदवावा. जे देशाचा सर्वात मोठा लोकतंत्राचा पर्व जो आहे, आपल्या देशाचा गर्व आहे लोकतंत्र, त्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा. प्रत्येकाने मतदान करावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. सर, दिनांक 13 मतदान मेरा, ते स्लोगन देखील सांगा. तारीख 13 मतदान मेरा. अगदी खरंय. आपण एकंदरीत संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया संदर्भात जाणून घेतलेलं आहे. तुम्ही देखील 13 तारखेला नक्की मतदान करा. धन्यवाद. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.